वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय श्री प्रकाश आंबेडकर साहेब यांनी पूर्वीपासूनच ओबीसीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। त्यांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या संरक्षणासाठी यात्रा काढलेली आहे। आज या ठिकाणी त्यांचा साहेबांचा मेळावा चालू असताना मला फोन आला आणि साहेबांनी सांगितलं की पूर्णपणे ओबीसी समाजाच्या पाठीशी त्यांनी उभे आहेत। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलं आणि त्या संरक्षणासाठी श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर ओबीसीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। 2 दिवसापूर्वी बंजारा समाजाची बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये जे हैदराबाद गॅजेटियर आहे त्याच्यामध्ये बंजारा समाज हा आदिवासी मुद्द्याचा उल्लेख आहे। महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजात ते सुद्धा एसटी मध्ये अरे तुम्ही आतापर्यंत निजामांना शिवाय देत आलात। परिषदेच्या बैठकीमध्ये ते पदाधिकारी सुद्धा या व्यासपीठावर उपलब्ध आहेत। त्या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत निजामांना शिवाय देण्यात आलात। आता निजामाचं गॅजेट तुम्ही घ्यायला कसं काय फडणवीस साहेब तुम्ही निजामाला एवढं प्रेम कसं काय करता? मग आम्ही म्हणू का की निजामी मराठ्यात किंवा ही भाजपची डीएनए मध्ये निजाम आहे? हा तुम्ही नाही बंजारा समाजाचं त्या ठिकाणी आदिवासीमध्ये आहे। अनेक ओबीसी अनेकांचे कुणबी मारवाडी समाज वाणी समाज अनेक धनगर समाजाच्या कुणबी नोंदी सापडलेले आहेत। मग तुम्ही काय निजामाच्या गॅजेटनं काय सगळ्यांना आरक्षण देणार का तुम्ही? म्हणजे हे सगळं फारसं आहे। एकीकडे निजामाला शिवाय द्यायचे आणि निजामाचं गॅजेट तुम्ही घेता। निजामशाहीचं सरकार आहे का? इथलं कोणाचं सरकार आहे? आणि म्हणून ही सगळे निजामाची डीएनए असणारं ही भाजप सरकार आहे। ओबीसीचा अजिबात त्याच्यामध्ये डीएनए नाही। डॉक्टर बी डी चव्हाणांनी सांगितलंय त्यांचा डीएनए तपासण्याची गरज आहे। तुम्ही ज्यांचं तुमच्या याच्यामध्ये ओबीसी नाही, तुमचा कोणीतरी दुसराच बाप आहे, ते तुम्ही तपासून घ्या, शोधून घ्या। तुम्हाला माहित नसेल तर आम्ही शोधून देऊ। अरे हाथ कर Yeah.